रामकृष्ण हरी. भागवत एकादशी आणि पंढरपूर यात्रा म्हणजे कार्तिकी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मराठी अर्थासहित श्री ज्ञानेश्वरी वाचन. अध्याय 11. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. भाग 1. आता यावरी एकादशी कथा आहे दोन्ही रशी. येथ पार्था विश्वरूपेसी होईल भेटी. जेथ शांताची या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा. आणि येरांही रसा पांती करा जाहला मानू. अहो वधू वरांची ये मिळणी जैशी वराडी यांची लुगडी लेणी. तैसे देशीच्या सुखायनी मिरवले रस. परी शंताद्भूत बरवे जे डोळ्यांच्या अंजळी घ्यावे. जैसे हरिहर प्रेम भावे आलो खेवा. नातरी अवसेच्या दिवशी भेटली बिंबे दोन्ही जैशी. तेवी एक वळा रसी केला येथ. मिनले गंगे यमुनेचे ओघ तैसे रसा जाहले प्रयाग. म्हणून सुस्नात होत जग आघवे येथ. माझी गीता सरस्वती गुप्त आणि दोन्ही रस ते ओघ मूर्त. या लागी त्रिवेणी हे उचित फावली बापा. येथ श्रवणाचे निद्वारे तीर्थी रिगता सोपारे. ज्ञानदेव म्हणे दातारे माझे नि केले. तीरे संस्कृताची गहने तोडोनी मराठी या शब्द सोपाने. रचिली धर्मनिधाने श्री निवृत्ती देवे. आता यानंतर 11व्या अध्यायामध्ये शांत आणि अद्भुत अशा 2 रसांनी परिपूर्ण अशी कथा आहे. या अध्यायात अर्जुनाला विश्वरूपाचे दर्शन होणार आहे. या अध्यायात शांत रसाच्या घरी अद्भुत रस हा पाहुणा म्हणून आला आहे आणि यांच्या पंक्तीत बसलेल्या इतर वीर, रौद्र आणि करुण रसांचाही यथायोग्य मानसन्मान झाला आहे. लग्नामध्ये वधूवरांचे बरोबर इतर वराडी मंडळींना वस्त्र, अलंकार यांचा आहेर करून जसा मान दिला जातो त्याप्रमाणे शांत रसाबरोबर इतर रसांना देखील मराठी भाषेच्या सुखासनात पालखीत बसवून मिरविले आहे. या अध्यायात शांत आणि अद्भुत हे 2 रस डोळ्यांच्या ओंझळीत घ्यावेत. इतक्या स्पष्ट स्वरूपात प्रकट झाले आहेत जणू काही विष्णू आणि शंकर प्रेमभावाने आलिंगन देण्यासाठी यावेत. किंवा अमावास्येच्या दिवशी सूर्य आणि चंद्र दोन्ही बिंबे समान स्वरूपात परस्परांना भेटतात त्याप्रमाणे या अध्यायात शांत व अद्भुत या रसांचे ऐक्य झाले आहे. ज्याप्रमाणे प्रयाग तीर्थक्षेत्रात गंगा व यमुना या 2 पवित्र नद्यांचा संगम झाला आहे त्याप्रमाणे हा अध्याय प्रयाग क्षेत्र झाला आहे. म्हणून जगातील लोक या संगमात स्नान करून पवित्र होतात. या अध्यायात गीता सरस्वती गुप्त आहे आणि शांत व अद्भुत या 2 रसांचे ओघ मूर्त स्वरूपात आहेत. म्हणून बाप हो ही अलौकिक त्रिवेणी अनायासे आपणा सर्वांना प्राप्त झाली आहे. माझ्या आत्मज्ञान देणाऱ्या सद्गुरूंनी या त्रिवेणी तीर्थामध्ये श्रवणाच्या द्वारा प्रवेश करणे सोपे केले आहे. या गीतारूपी तीर्थाचे संस्कृत भाषारूप तीर कठीण असल्यामुळे तो तोडून मराठी भाषारूप पायऱ्यांचे घाट सद्गुरू निवृत्तीनाथांनी बांधले आणि धर्माच्या ठेवीच उपलब्ध केले आहेत. म्हणून भलतेने येथ सद्भावे नहावे. प्रयाग माधव विश्वरूप पहावे. ए तुलेनी संसारासी द्यावे तिळोदक. हे असो ऐसे सावयव येथ सासिन्नले आथी रसभाव. तेथ श्रवण सुखाची राणी व जोडली जगा. जेथ शांताद्भूत रोकडे आणि एरा रसा पडप जोडे. हे अल्पची परी उघडे कैवल्य येथ. ते हा 11वा अध्यायो जो देवाचा आपणपे विसवता ठावो. परी अर्जुन सदैवांचा रावो जे येथई पातला. येथ अर्जुनची काय म्हणो पातला. आजी आवडतयाही सुकाळू जाहला. जे गीतार्थ हा आला मराठीये. याची लागी माझे
विनविले आई कीजे, तरी अवधान दीजे सजनी तुम्ही. तेवीची तुम्हा संताची ये सभे, ऐसी सलगी कीर करू न लभे. परी मानावे जी तुम्ही लोभे अपत्यामज. अहो पुसा आपणची पढविजे, मग पढे तरी माथा तुकिजे. का करविले निचोजे न रिझे बाळका माय. तेवी मी जे जे बोले, ते प्रभू तुमचेची शिकविले. म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा. हे सारस्वताचे गोड, तुम्हीची लाविले जी झाड. तरी आता अवधानामृते वाढ, सिंपोनी कीजे. मग हे रसभाव फुली फुलेल, नानार्थ फळ भारे फळा येईल. तुमचे निधर्मे होईल सुरवाडू जगा. या बोला संत रिझले, म्हणती तोषलो गा भले केले. आता सांगे जे बोलिले अर्जुने तेथ. म्हणून कोणीही त्या तीर्थामध्ये परमभक्तीने मंगलस्नान करावे आणि ज्याप्रमाणे प्रयाग क्षेत्रामध्ये माधवाचे दर्शन होते त्याप्रमाणे येथे परमेश्वराच्या विश्वरूपाचे दर्शन घ्यावे आणि जन्ममरणरूपी संसाराला तिलांजली द्यावी. हे वर्णन पुरे. सारांश. याप्रमाणे येथे नवरस मूर्तिमंत भरास आले आहेत आणि जगाला श्रवणसुखाचे राज्य प्राप्त झाले आहे. या अध्यायामध्ये शांत आणि अद्भुत रस प्रत्यक्षपणे प्रगटलेला आहे. तसेच इतर रसांनाही यथायोग्य मान मिळालेला आहे. एवढे या अध्यायाचे वर्णन थोडेच आहे, पण खरोखर या अध्यायात मूर्तिमंत कैवल्य आहे. तो हा 11वा अध्याय विश्रांतीचे स्थान आहे आणि अर्जुन हा सद्भाग्याचा राजा असल्यामुळे अशा ठिकाणी येऊन पोचला आहे. या ठिकाणी अर्जुनाला एकट्याला सद्भाग्य प्राप्त झाले असे तरी कसे म्हणावे. गीतेचा अर्थ मराठी भाषेत प्रकट केल्यामुळे वाटेल त्याला गीतेचा सुकाळ प्राप्त झाला आहे. याकरिता माझी प्रेमाची विनंती ऐका. तुम्ही सज्जनांनी गीतेच्या अर्थाकडे लक्ष द्यावे. तुम्हा संत सज्जनांच्या सभेमध्ये मला अशीही सलगी करणे योग्य वाटत नाही, परंतु तुम्ही प्रेमाने आपल्या लेकराप्रमाणे मला मानावे. पोपटाला आपण बोलायला शिकवितो आणि तो पोपट बोलू लागला की आपणच मान डोलवायची असते, अथवा आई आपल्या बाळकाकडून काही लीला करवून घेते, पण त्या लीला पाहून आपण संतुष्ट होत नाही का. त्याप्रमाणे महाराज, माझ्या मुखातून जे प्रकटले ते आपणच शिकवलेले आहे. म्हणून देवा, आपले बोलणे आपणच एकाग्रतेने श्रवण करावे. हे अमृतमधुर शब्दब्रह्माचे झाड तुम्हीच लावलेले आहे. तरी महाराज, अवधानरूप अमृताचे सिंचन करावे आणि ते झाड मोठे करावे. मग हे शब्दब्रह्माचे झाड रसभाव यांच्या फुलांनी फुलेल, नाना प्रकारच्या अर्थरूपी फळभाराने फळाला येईल. तुमच्या या धर्ममय कृतीने सर्व जगात सुखाची प्राप्ती होईल. या माझ्या बोलण्याने संत सज्जन श्रोते आनंदात रंगून गेले आणि म्हणाले, आम्हाला समाधान प्राप्त झाले. तू गीतार्थ प्रकट केलास, हे फार उत्तम केलेस. आता अर्जुन काय बोलला हे आपण सांगावे. तव निवृत्तीदास म्हणे, जी कृष्णार्जुनांचे बोलणे. मी प्राकृत काय सांगो जाणे, परी सांगावा तुम्ही. अहो राणीची या पाले खाईरा, नेणावे करविले लंकेश्वरा. एकला अर्जुन परी अक्षौहिणी अकरा, न जिणेची काही. म्हणून समर्थ जे जे करी, ते न होय चराचरी. तुम्ही संत तया परी बोलवा माते. आता बोली जतसे ऐका, हा गीता भावनिका. जो श्री वैकुंठ नायका, मुखोनी निघाला. बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता. तो श्रीकृष्ण वक्ता जे ग्रंथी. तेथीचे गौरव कैसे वानावे, जे श्री शंभूची मती नागवे. ते आता नमस्कारी जे जीवे भावे, हेची भले. मग ऐका तो किरीटी, घालुनी विश्वरूपी दिठी. पहिली कैसी गोठी, करिता जाहला. हे सर्वही सर्वेश्वरू, ऐसा प्रतीतिगत जो प्रति करू.
तो बाहेरी होआवा गोचरू लोचनांसी. हे जीवा आंतुली चाड, परी देवासी सांगता साकड. काजे विश्वरूप गूढ, कैसे निपुसावे. म्हणे मागा कवणी कही, जे पडियंतेने पुसिले नाही. ते सहसा कैसे काही, सांगा म्हणो. मी जरी सलगीचा सांगू, तरी काय आईसी हून अंतरंगू. परी तेही हा प्रसंगू, बिहाली पुसो. माझी आवडे तैसी सेवा जाहली, तरी काय होईल गरुडाची या येतुली. परी तोही हे बोली करीची ना. तेव्हा सद्गुरू निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणाले, त्या गीतेमध्ये या श्रीकृष्ण अर्जुनाचा जो सुखसंवाद आहे, याचा अर्थ मी कसा बरे सांगू शकेन. परंतु तुम्ही कृपा करावी आणि माझ्या हृदयातून तो अर्थ प्रगट करवावा. रानातील पाने फळे खाणाऱ्या वानरांकडून लंकेश्वर रावणाचा पराभव श्री रामचंद्राने केला. अर्जुनाने स्वतःच्या एकट्याच्या सामर्थ्यावर दुर्योधनाची 11 औष्ण्यहणी सेना जिंकली नाही काय. म्हणून समर्थ जे जे करतात ते या चराचरात होणार नाही असे नाही. म्हणून तुम्ही संत सज्जनांनीच माझ्याकडून गीतेचा अर्थ प्रगट करून घ्यावा, अशी मी तुम्हाला विनंती करतो. आता प्रत्यक्ष वैकुंठाचा जो राजा, त्याच्या मुखातून प्रगटलेल्या गीतेचा परिशुद्ध अभिप्रेत अर्थ मी सांगणार आहे, तरी इकडे लक्ष द्यावे. हा गीता ग्रंथराज खरोखर धन्य धन्य आहे की वेदांमध्ये प्रतिपादनाचा विषय म्हणून जो देव आहे, तो श्रीकृष्णच या ग्रंथाचा वक्ता झाला आहे. त्या महान गीता ग्रंथाचा गौरव कोणत्या शब्दाने करावा. जो गीता ग्रंथ शंकराच्या बुद्धीलाही आकलन होत नाही, त्या गीता ग्रंथाला जीवाभावाने नमस्कार करावा हेच उत्तम. मग त्या अर्जुनाने विश्वरूप पाहण्याची इच्छा मनामध्ये ठेवून प्रारंभी तो कसे बोलला हे ऐका. हे संपूर्ण विश्व परमात्म स्वरूप आहे, असा जो शब्दाने होणारा बोध आहे, तो प्रत्यक्ष डोळ्यांचाही विषय व्हावा, ही खरी माझ्या अंतरंगाची इच्छा आहे. परंतु देवाला हे सांगताना खरोखर हे संकट वाटत आहे. कारण गूढ असे विश्वरूप देवाला कसे बरे विचारावे. यापूर्वी देवाला कोणत्याही भक्ताने विचारले नाही, ते आपण धाडसाने विश्वरूप दाखव असे कसे बरे म्हणावे. माझी जरी देवाशी चांगली सलगी असली तरी लक्ष्मी मातेपेक्षा मी जवळचा आहे काय. परंतु लक्ष्मी माता देखील हा प्रश्न विचारण्यास भ्याली. माझी कितीही सेवा झाली असली तरी गरुडाच्या एवढी सेवा झाली काय. परंतु गरुड देखील विश्वरूपासंबंधी भाषाच करत नाही. मी काय सनकादिकांहुनी जवळा, परी तयाही नागवेची हा चाळा. मी आवडेन काय प्रेमळा, गोकुळीची आयसा. तयांतेही लेकुरपणे झकविले, एकाचे गर्भवासही साळिले. परी विश्वरूप हे राहविले, न दावीच कवणा. हा ठायवरी गुज, याची अंतरीचे हे निज. केवी उराउरी मज, पुसोये पा. आणि न पुसेची जरी म्हणे, तरी विश्वरूप देखील या विणे. सुख नोहेची परिजिणे, तेही विपाये. म्हणून आता पुसो अळुमाळसे, मग करू देवा आवडे तैसे. येणे प्रवर्तला साध्वसे, पार्थू बोलो. परी तोची ऐसेनी भावे, जे एका दो उत्तरांसवे. दावी विश्वरूप आघवे, झाडा देऊनी. अहो वासरू देखील याची साठी, धेनू खडबडोनी मोहे उठी. मग असतना मुखाची ये भेटी, काय पान्हा धरे. पहा तया पांडवाचे नावे, जो कृष्ण राणी ही प्रतिपाळू धावे. तया ते अर्जुने जव पुसावे, तव साहिल काही. तो सहजेची स्नेहाचे अवतरण, आणि एरू स्नेहा घातले आहे माझवण. ऐसिये मिळणी वेगळेपण, उरे हेची बहु. म्हणून अर्जुनाची या बोला सरिसा, देव विश्वरूप होईला पैसा. तोची पहिला प्रसंगू ऐसा, ऐकिजे तरी.
मी खरोखरच सनकादिकांपेक्षा जवळचा आहे काय? पण त्यांनाही विश्वरूप दाखवावे असा आग्रह धरता आला नाही. गोकुळातील प्रेमळ भक्तांसारखा मी श्रीकृष्णाला आवडतो काय? गोकुळातील लोकांना देखील आपण सर्वसामान्य बालक आहोत अशा भ्रमाने श्रीकृष्णाने ठकविले. अमरीशासारख्या थोर राजाकरिता 10 वेळा गर्भवास भोगला, परंतु आपले विश्वरूप हे कोणाला दाखविले नाही, ते गुप्त ठेवले. इतकी ही गुह्य गोष्ट श्रीकृष्णाच्या अंतर्यामातील अत्यंत महत्त्वाची आहे. तेव्हा मला या विश्वरूपासंबंधी एकदम कसे बरे विचारता येईल? विश्वरूपासंबंधी काही विचारू नये असे जरी मी ठरविले तरी विश्वरूप पाहिल्याशिवाय मला खरे सुख प्राप्त होणार नाही. इतकेच नव्हे तर भगवंतांचे विश्वरूप दर्शन पाहिल्याशिवाय मी जिवंत राहीन की नाही हा संशय मला वाटू लागला आहे. मग आता शांतपणे देवाला विचारून त्यांच्या इच्छेप्रमाणे करू. अशा रीतीने अर्जुन भीत भीत बोलण्यास प्रवृत्त झाला. तो अशा प्रेमभावनेने नम्र भावनेने बोलू लागला की 1-2 वाक्ये बोलल्याबरोबरच श्रीकृष्ण हे झाडा देऊन संपूर्ण विश्वरूप दाखवतील. अहो, वासरू पाहिल्याबरोबर गायही मोहाने खडबडून उठते. मग प्रत्यक्ष तिच्या स्तनाची व वासराच्या मुखाची गाठ पडल्यावर तिला पान्हा फुटणार नाही का? असे पहा की ज्या पांडवांचे रक्षण करण्यासाठी श्रीकृष्ण रानावनामध्ये धावले, त्या श्रीकृष्णाला अर्जुनाने विचारावे तेव्हा तो विचारणे हे देखील सहन करील काय? श्रीकृष्ण हे तर मूर्तिमंत स्नेहच आहेत आणि अर्जुन त्या प्रेमात घातलेले खाद्य आहे. अशा प्रकारे दोघांच्या संगमामध्ये भेद उरला हेच विशेष आहे. म्हणून अर्जुनाने तशी प्रार्थना केल्याबरोबर देव आपोआपच विशाल असे विश्वरूप धारण करील असा या अध्यायातील पहिला प्रसंग आहे. तरी तो श्रोत्यांनी एकाग्रतेने श्रवण करावा. अर्जुनवाच मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितं तत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. अर्जुन म्हणाला, हे भगवंता, माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी परमगुह्य अध्यात्माचा जो उपदेश आपणाकडून सांगितला गेला त्या योगे माझा मोह नाहीसा झाला. मग पार्थू देवा ते म्हणे, जी तुम्हा मज कारणे वाच्य केले जे न बोलणे कृपानिधे. जै महाभूते ब्रह्मी आटती जीव महदादींचे ठाय फिटती. तै जे देव होऊनी ठाकती ते विसवणे शेषींचे. होते हृदयाची परिवरी रोविले कृपणाची परी. शब्द ब्रह्मासी ही चोरी जयाची केली. ते तुम्ही आजी आपुले मज पुढा हिये फोडिले. जयाध्यात्म ओवाळिले ऐश्वर्य हरे. ते वस्तू मज स्वामी एकी हेळा दिधली तुम्ही. हे बोलो तरी आम्ही तुझ पाओनी कैसे. परी साचची महामोहाची पुरी बुडिली या देखोनी सीसवरी. तुआ आपण पे घालोनी श्रीहरी मग काढिले माते. एक तू वाचुनी काही विश्वी दुजी याची भाष नाही. की आमुचे कर्म पाही जे आम्ही आथी म्हणो. मी जगी एक अर्जुनू ऐसा देही वाहे अभिमानू. आणि कौरवांते या स्वजनू आपुले म्हणे. याही वरी यांते मी मारीन म्हणे तेने पापे के रिगेन. ऐसे देखत होतो दुःस्वप्न तो चेवविला प्रभू. देवा गंधर्व नगरीची वस्ती सोडूनी निघालो लक्ष्मीपती. होतो उदकाची आरती रोहिणी पीत. जी किरडू तरी कापडाचे परी लहरी येत होती या साचे. ऐसे वाया मरत या जीवाचे श्रेय तुवा घेतले. आपुले प्रतिबिंब नेणता सिंह कुहा घालील देखोनी आता. ऐसा धरिजे तेवी अनंता राखिले माते. मग अर्जुन देवास म्हणाला, हे कृपासागरा,
जे शब्दाने बोलता येण्यासारखे नाही ते शब्दांच्या पलीकडील गुह्य तुम्ही माझ्यासाठी बोलून दाखविले. जेव्हा पंचमहाभूते ब्रह्मतत्वामध्ये लीन होतात व जीव आणि महत्तत्व हे लय पावतात, त्यावेळी परमात्मा जे रूप धारण करून राहतात ते शेवटचे आणि सर्वांचे विश्रांती स्थान आहे. जे तुम्ही हृदयाच्या गाभाऱ्यात कृपणासारखे पुरून ठेवले असून वेदांपासूनही चोरून ठेवले होते, ते तुम्ही आज आपले हृदय उघडे करून दाखविले. ज्या अध्यात्मज्ञानासाठी शंकरांनी ऐश्वर्य सोडून स्मशानात निवास केला, हे स्वामी, ते अध्यात्मज्ञान तुम्ही मला उघडे करून दिले असे बोलावे तर आम्ही तुझ्यापासून वेगळे आहोत तरी कुठे. पण खरोखर मोहाच्या महापुरामध्ये मी डोक्यापर्यंत बुडालो आहे हे पाहून तू स्वतःच त्या महापुरात उडी टाकून मला वर काढलेस. एकट्या तुझ्या वाचून संपूर्ण विश्वामध्ये दुसऱ्या कोणत्याही अस्तित्वाची भाषाच संभवत नाही. परंतु आमचे दुर्दैव पहा की अहंकाराने आम्ही कोणीतरी आहोत असे समजतो. जगात मीच एक अर्जुन आहे असा देहाच्या ठिकाणी अहंकार निर्माण झाला आहे. तसेच कौरवांना आपले भाऊबंद म्हणत होतो. याहीपेक्षा मला असे वाटत होते की युद्धात यांना मी मारीन आणि स्वजनांचा वध केल्यामुळे मला नरकात जावे लागेल असे दुःस्वप्न मी पाहत होतो. तेव्हाच प्रभूंनीच मला जागृत केले. हे देवा, मी आता गंधर्वनगरी सोडून बाहेर पडलो आहे. इतके दिवस मी जलाच्या इच्छेने मृगजळ प्राशन करीत होतो. महाराज, सर्प जरी कापडाचा होता पण त्याच्यावर पाय पडून तो चावला, याप्रमाणे विषाच्या लहरी मात्र खऱ्या येत होत्या. याप्रमाणे आपण मृत्यू पावतो अशाप्रमाणे वाटणाऱ्या जीवाला जगविण्याचे श्रेय तू घेतलेस. विहिरीतील पाण्यामध्ये आपलेच प्रतिबिंब पडले आहे हे न कळाल्यामुळे सिंह आत उडी टाकणार, एवढ्यात त्याला कोणीतरी येऊन धरावे. त्याचप्रमाणे हे अनंता, आपण माझे अशा प्रकारच्या भ्रमापासून संरक्षण केलेत. एरवी माझा तरी येतुले वरी, एथ निश्चय होता उधारी. जे आताही साताही सागरी, एकत्र मिळजे. हे जगची आघवे बुडावे, वरी आकाशही तुटोनी पडावे. परी झुंजणे न घडावे, गोत्र जे शीमज. ऐसिया अहंकाराची ये ओढी, मिया अग्रजळी दिधली होती बुडी. चांगची तू जवळा एरवी काढी, कवणू माते. नाथिले आपण पाये कमानिले, आणि नवतया नाम गोत्र ठेविले. थोर पिसे होते लागले, परी राखिले तुम्ही. मागा जळत काढिले जोहरी, तै ते देहासी सभय अवधारी. आता आहे जोहर वाहार दुसरी, चैतन्या सकट. दुराग्रहे हिरण्याक्षे, माझी बुद्धी वसुंधरा सुदली काखे. मग मोहार्णव गवाक्षे, रिघोनी ठेला. तेथ तुझे गोसावीपणे, एक वेळ बुद्धीची आठाया येणे. हे दुसरे वराह होणे, पडिले तुझ. ऐसे अपार तुझे केले, एकी वाचा काय मी बोले. परी पाचही पालव मोकळिले मज प्रती. ते काही न वचेची वाया, भले यश फावले देवराया. जे साध्यांत माया, निरसिली माझी. आजी आनंद सरोवरीची कमळे, तैसे हे तुझे डोळे. आपुलिया प्रसादाची राऊळे, जया लागी करीती. हा हो तयाही आणि मोहाची भेटी, हे कायसी पाबळी गोठी. केवती मृगजळाची वृष्टी, वडवानळेसी. आणि मी तवदातारा, ये कृपेची ये रिघोनी गाभारा. घेत आहे चारा ब्रह्मरसाचा, तेने माझा जी मोह जाये. एथ विस्मो काही आहे, तरी उद्धरलो की तुझे पाये. शिवतले आहाती. एरवी युद्धाबद्दल माझा तर इतका दृढ निश्चय झाला होता की आत्ता 7 सागरांनी एकत्र मिळावे आणि हे संपूर्ण जग बुडून जावे.
त्यानंतर आकाशसुद्धा खाली पडावे. एवढा मोठा अनर्थ झाला तरी चालेल, परंतु सगोत्रांबरोबर युद्ध करण्याचा प्रसंग माझ्यावर येऊ नये. असा अहंकार वाढल्यामुळे दुराग्रहरूपी पाण्यामध्ये मी बुडी मारली होती. परंतु तू जवळ होतास हे फार चांगले झाले. नाहीतर मला कोणी बाहेर काढले असते. वास्तविक मी कुणीही नसताना आहे असे मानले आणि नाहीत त्यांना नाव गोत्र खोटेच ठेवले. भ्रमामुळे मी तर वेडापिसा झालो होतो, परंतु त्यापासून तुम्ही माझे रक्षण केलेत. पूर्वी लाक्षागृहात अग्नीमध्ये सापडलो असता त्यावेळी अग्नीची भीती स्थूल देहाला होती, पण आताची ही दुसरी मोहरूपी अग्नीची पीडा चैतन्यरूपी देहाला होती. दुराग्रहरूपी हिरण्यास दैत्याने माझी बुद्धिरूपी पृथ्वी काखेत घातली आणि मोहरूपी सागराच्या खोल पाण्यात मला घेऊन गेला. तेव्हा तुझ्या सामर्थ्याने माझी बुद्धी मूळ ठिकाणावर आली. त्यावेळी तुम्हाला दुसरा वराह अवतार घ्यावा लागला. अशा प्रकारे तुझे माझ्यावर अपार उपकार झाले. त्याचे मी एका वाचेने कसे वर्णन करू. पंचप्राणांच्या आधारे तू माझे रक्षण केलेस. हे देवा, आतापर्यंत तू जो उपदेश केलास तो व्यर्थ गेला नाही. या कामी तुला भरघोस यश प्राप्त झाले आहे, कारण माझे समग्र अज्ञान नाहीसे झाले आहे. आपले डोळे म्हणजे जणू काही आनंदरूपी सरोवरातील कमळे आहेत. ते डोळे कृपाप्रसादाने ज्याला पाहून ज्याच्यासाठी प्रसन्नतेची मंदिरे तयार करतात, त्या माणसाची आणि मोहाची भेट कधी होईल काय? ही दुबळी गोष्ट काय बोलावी. समुद्राच्या पाण्याने समुद्रात जळत असलेला अग्नी म्हणजे वडवानल जर विझला जात नाही, तर मग मृगजळाची वृष्टी वडवानलाला काय बरे करेल. आणि हे दातारा, मी तर आपल्या कृपामंदिराच्या गाभाऱ्यामध्ये शिरून ब्रह्मरसाचे भोजन करीत आहे. तेव्हा आता माझा मोह नष्ट झाला, यात काय आश्चर्य आहे. खरोखर तुझ्या चरण कमळांची शपथ घेऊन सांगतो की मी निश्चित उद्धरलो आहे. भव्यापयो हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया त्वत्कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम्. कारण कमलदलाप्रमाणे ज्याचे नेत्र आहेत अशा श्रीकृष्णा, मी भूतांची उत्पत्ती व प्रलय आपणाकडून विस्तारपूर्वक ऐकली आणि अविनाशी ऐश्वर्य योगही ऐकला आहे. पै कमलायत डोळसा सूर्यकोटी तेजसा मिया तुझपासोनी महेशा परिसीले आजी. ये भूते जया परी होती अथवा लयाहन जैसेनी जाती. ते मज पुढा प्रकृती विवंचिली देवे आणि प्रकृती कीर उगाणा दिधला. वरी पुरुषाचाही ठाव दाविला जयाचा महिमा पांघरोनी जाहला. धडवता वेदू जी शब्दराशी वाढे जिये का धर्म ऐशिया रत्ना ते विये. ते ऐथींचे प्रभूचे पाये ओळगे म्हणोनी. ऐसे अगाध महात्म्य जे सकळ मार्गेक गम्य. जे स्वात्मानुभवरम्य ते या परी दाविले. जैसा केरू फिटलिया आभाळी दिठी रिघे सूर्यमंडळी. का हाते सारुनी बाबुळी जळ देखिजे. ना तरी उकलूनी या सापाचे वेढे. जैसे चंदना खेव देणे घडे अथवा विवसी पळे मग चढे निधान हाता. तैसी प्रकृती हे आड होती ते देवेची सारोनी परवती. मग परतत्व माझी मती शेजार केले. म्हणून ये विषयीचा मज देवा भरवसा कीर जाहला जीवा. परी आणिक एक हेवा ओपनला असे. तो भिडा जरी म्हणू राहो तरी आना कवणा पुसो जाओ. काय तुझ वाचोनी ठावो जाणत आहो आम्ही. जळचर जळाचा आभारू धरी बाळक स्तनपानी उपरोधू करी. तरी तया जिनया श्रीहरी आन उपायो असे. म्हणून भडी सांकडी न धरवे जीवा आवडे तेही तुझ पुढा बोलावे.
तव राहे म्हणितले देवे चाड सांगे. कमलपत्राप्रमाणे मोठे डोळे असलेल्या कोटी सूर्याप्रमाणे तेजोमय असलेल्या महेशा, श्रीकृष्णा, आपणापासून जे ऐकले ते असे आहे. ही सर्व भूते जिच्यापासून उत्पन्न होतात आणि जिच्यामध्ये लय पावतात त्या प्रकृतीचे स्वरूप देवाने मला विस्तारपूर्वक सांगितले आणि प्रकृतीच्या स्वरूपाचा सर्व हिशोब दिला आणि पुरुषाचे स्वरूपही दाखविले. ज्या पुरुषाचा म्हणजे परमात्म्याचा महिमा पांघरून वेद हे सवस्त्र झाले, म्हणजे वेद ज्ञानाने सुशोभित संपन्न झाले. वेद स्वरूप शब्दराशी वाढतात, म्हणजे उत्कर्ष पावतात, जगतात आणि त्यांच्यापासून धर्मासारखी रत्ने निर्माण होतात. याचे कारण म्हणजे ती शब्दराशी आपल्या चरणांचा आश्रय करतात, म्हणून हे घडते. याप्रमाणे आपले जे अगाध महात्म्य जे अनेक मार्गांनी एकत्र जाणण्यास यथायोग्य व आत्मानुभावाने परिपूर्ण आहे ते आपण मला दाखविलेत. ज्याप्रमाणे आकाशातील ढग नाहीसे झाल्यावर आकाशातील सूर्यमंडळ दिसू लागते, अथवा हाताने शेवाळ दूर सारून पाणी दाखविता येते, किंवा चंदनाच्या वृक्षाला सापाने दिलेले वेढे निघाल्यानंतर त्या चंदन वृक्षाला आलिंगन देता येते, अथवा पिशाच दूर गेल्यावर उरलेले द्रव्य जसे हाती लागते, त्याप्रमाणे ज्ञानाच्या आड जी प्रकृती होती ती देवाने पलीकडे सारल्यामुळे माझ्या बुद्धीला ब्रह्मस्वरूपाशी स्थिर होता आले. म्हणून देवा, आपल्या अलौकिक शक्तीची माझ्या अंतःकरणाला खात्री प्राप्त झाली आहे, परंतु आणखी एक उत्कट अशी इच्छा निर्माण झाली आहे. ती गोष्ट जर मी भिडेमुळे तुम्हाला विचारली नाही तर मग दुसऱ्या कोणाला बरे विचारण्यास जाऊ? कारण तुझ्या वाचून दुसरा विचारण्याची जागा आम्हाला माहीत आहे काय? पाण्यामध्ये वास्तव्य करणाऱ्या प्राण्यांनी जर पाण्याच्या उपकाराचे ओझे मानले, अथवा बालकाने स्तनपान करण्याविषयी आईची भीड जर धरली, तर मग देवा, त्याशिवाय त्याला जगण्याचा दुसरा उपाय आहे काय? म्हणून भीड अथवा संकोच मनामध्ये न धरता मनात जी इच्छा झाली आहे ती तुझ्यापुढे मनमोकळेपणाने प्रगट करावी असे वाटते. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, तुझी काय इच्छा असेल ती सांग.